केली. कालचं जे करार झाले त्याच्यामध्ये भारत फोर्सची करार झाला. भारत फोर्स कुठली कंपनी? पुणे करार शिवून आणि त्यांनी तो कारखाना काढण्याचा निर्णय जवळपास 3 वर्षापूर्वी घेतला होता. आता त्यांचं नाव आहे. त्याच्यानंतर अनेक विशेषतः गडचिरोलीला जिंदाल ही स्टीलच्या फॅक्टरीमध्ये महाराष्ट्रात आहेच. आत्ता रत्नागिरीत आहेत, नाशिक जिल्ह्यात आहेत, आणखीन काही ठिकाणी आहेत आणि तिथले दावा सोडण्यात जाहीर केलं. याचा अर्थ एकच आहे की ज्यांनी गुंतवणूक करायचं ठरवलं त्या सगळ्यांना तिकडं निमंत्रित करून तिथून त्यांना महाराष्ट्रात आणलं असा एक देखावा त्यांनी केला. आता स्पष्ट सांगायचं म्हणजे आपण या हॉटेलमध्ये बसलो आहे. या हॉटेलचे मालक मागं बघायचं काय हरकत नाही फिरायला. तर त्यांचे बंधू त्यांनी सुद्धा एक करार केला आणि तो करार त्यांनी दावसा केला असं काल माझ्या वाचण्यात आलं. तुमच्या वाचण्यात आला का 25 आलं? 25 त्याचं ॲग्रीमेंट झालेलं काल मी स्वतः पाहिजे. असं नाही, ज्याला गुंतवणूक करायची होती त्या सगळ्या लोकांना एकत्रित करून इथं आणायचं. ठीक आहे, नवीन उद्योग करत असतील ते काही हरकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने एक निरीक्षण काल नोंदवलं आहे. धार्मिक स्थळावरचे जे भोंगे आहेत ते भोंगे लावायला परवानगी दिली किंवा नाकारली म्हणजे मूलभूत अधिकारावर गदा येत नाही असं म्हणणं आहे. त्यांनी काल काहीतरी म्हणलं, मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. त्याला 1-2 सूचना हायकोर्टाने केल्या. आता बघूया एक्झॅक्टली त्याची ऑर्डर काय ती उद्या गेल्या कळे. महायुतीमध्ये सगळे पालकमंत्री महायुतीचे सगळे पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराजी उसळली. नाशिकचे रायगडचे पालकमंत्री पद रद्द केले. उदय सामंत 20 आमदार घेऊन बाहेर जाणार वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या. एक प्रकारचा राजकीय भूकंप होणार असं सांगितलं जातंय. काय सांगू शकताय की आम्ही वाद बघतोय त्याची आम्ही वाद बघतोय की हे कधी बाहेर पडतं. इतके सारे आकडे असताना अशा प्रकारची चर्चा वारंवार घडवली जाते, त्याच्या पाठीमागचं कारण काय वाटतं आपल्याला? त्याला काही अर्थ नाही. म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट गुंतवणुकीचं वातावरण हे व्यवस्थित करायला कुठल्याही राज्य सरकारची जबाबदारी असते. तसे प्रयत्न केले तर त्याच्यात काही चुकीचं नाही. पण ज्या उद्योजकांनी इथंच निर्णय यापूर्वी घेतले ते आत्ता दाखवायचे, त्याच्यात थोडंसं लोकांना एक फसवणूक केलं. तर शरद पवार कोल्हापुरात आहेत आणि तिथे माध्यमांशी बोलतात.